जम्मू आणि काश्मीरमधील सांबामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंकर. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंकर. काही कुटुंब गेल्या 5 दिवसांपासून बंकरमध्येच आहेत. सीमेपलीकडे गोळीबार झाल्यावर आमच्या गावावर परिणाम होतो असे ग्रामस्थ म्हणतात. राष्ट्राकडून ज्या पद्धतीने हल्ले होत होते ते हल्ले पचवत असताना या सगळ्या लोकांच्या मनात नेमकी भावना काय होती आणि अखेर आता दोन्ही देशांमधलं युद्ध संपल्यानंतर या लोकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। या बाजूला आपण पाहतो की घराच्या अगदी समोरच्या प्रांगणात हे बंकर आहे आणि हे एक बंकर नाहीये तर गावातल्या लोकसंख्येनुसार जेवढी घरं आहेत त्या घराच्या प्रत्येक प्रांगणामध्ये बंकर्स अशा पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत। जम्मूच्या बॉर्डरवरची ही सगळी गावं आहेत आणि या बॉर्डरच्या गावामध्ये अशा प्रकारचे बंकर्स हे लोकांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेले आहेत, उभारण्यात आलेले आहेत आणि अनेक वर्षांपासून या बंकरचा वापर झालेला नव्हता। आता भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान या बंकरचा अखेर वापर झालेला आहे। या बंकरमध्ये शिरत असताना आपण पाहतो की अगदी हा तळमजला आहे आणि या तळमजल्यात घुसत असताना पायऱ्यावरून तुम्हाला उतरावं लागतं। बंकरची अतिशय छोटी अशी जागा असते, मात्र तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण वरचा हा जो पोर्शन स्लॅबचा असतो तो अतिशय जाड असतो, जेणेकरून एखादा तोफगोळा किंवा एखादा गोळीबाराचा निशाण जरी वरती पडले तरी सुद्धा आतल्या लोकांना सुरक्षित असतील ती लोक, त्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ शकणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या बंकरच्या माध्यमातून करण्यात